पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी शुभेंदू अधिकारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राउंडवर सकाळी 11 वाजता सोहळा। तामिळनाडूत नव्या सरकारबाबत सस्पेन्स संपला। IUMLचा विजय यांना पाठिंबा देण्यास नकार, तर BCK आज पाठिंब्याबाबत निर्णय घेणार। विजय यांना सध्या 116 आमदारांचा पाठिंबा। केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। VD सतीशन, रमेश चेन्निथला आणि सनी जोसेफ यांना दिल्लीला बोलावलं। आज खरगे आणि राहुल गांधी यांना भेटण्याची शक्यता। महायुतीची समन्वय समिती आता प्रदेशाध्यक्षांविनाच काम करणार। भाजपकडून बावनकुळे, महाजन, शिवसेनेकडून सामंत, भुसे आणि राष्ट्रवादीकडून भुजबळ, मुशरीफांना स्थान। राज्यातील दिव्यांग बांधव 3 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित। 50 नेत्रहीन बांधवांनी नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालय गाठलं। सरकारी अधिकारी कानाडोळा करत असल्याची तक्रार। नाशिकच्या TCS मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानची आजपासून SIT कडून चौकशी। अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल करण्याचा पोलिसांचा प्रयत्न। हिंदू परिवारातील प्रत्येकानं 5 मुलं जन्माला घालून 1 मूल संन्याशाला द्या। माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी होणार देशाचे पुढील CDS। विद्यमान CDS अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपणार। पहिल्यांदाच भाजप पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करणार आहे। पश्चिम बंगालमध्ये अखेर शुभेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली। विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शुभेंदू अधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा अमित शहांनी केली। शुभेंदू अधिकारी सकाळी 11 वाजता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त आज कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल। या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह इंडियाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। भाजप पश्चिम बंगालमध्ये 2 उपमुख्यमंत्री देण्याची शक्यताही वर्तवली जाते। यामध्ये एका महिलेचा समावेश असू शकतो। नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन्ही ठिकाणी शुभेंदू अधिकारी यांनी विजय मिळवला। शुभेंदू यांनी भवानीपूरमधून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला। त्यांनी 2021 मध्येही ममता यांचा पराभव केला होता। अभी कुछ समय पहले ही चुनाव की प्रक्रिया पूरी हुई है। लगभग 8 प्रस्ताव और समर्थन प्राप्त हुए हैं और सभी प्रस्ताव और समर्थन एक ही नाम के मिले हैं। उसके बाद दूसरे नाम के लिए भी सबको समय दिया गया, पर्याप्त समय दिया गया, मगर कोई दूसरा नाम नहीं आया है। इसलिए केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। बंगालमध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित राहणार आहेत। दरम्यान शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। ती प्रतिक्रिया पाहूया। मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे होम मिनिस्टर साहेब यांनी जी काही सगळी स्ट्रॅटेजी केली, बंगालमध्ये जे काही आमचे शुभेंदूदा आहेत, आमचे तिथले अध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी जे काम केलं त्यामुळे एक अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा विजय हा बंगालमध्ये मिळालेला आहे। आणि विशेषतः आज मी श्री शुभेंदू अधिकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो, कारण शुभेंदू अधिकारी यांची एकमताने आमच्या लेजिस्लेचर पार्टीचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे। त्यांचा शपथविधी आहे आणि म्हणून बंगालमध्ये एक नवीन सुरुवात होते याचा आम्हाला आनंद आहे। दरम्यान पश्चिम बंगालच्या इतिहासात स्वर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा दिवस असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। शुभेंदू अधिकारी जे आहेत
ते देखील एक कर्मठ कार्यकर्ता आहे, एक डॅशिंग कार्यकर्ता आहे आणि ममता दिदीच्या दहशतवादापुढे न झुकणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं. इथल्या सर्व कार्यकर्त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे की या गुंडाराजच्या समोर त्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, परंतु मागे हटले नाहीत आणि त्यांच्या मेहनतीमुळे या ठिकाणी हा विजय प्राप्त झालेला आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित भाई आणि उद्या होणारे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून NDAचा घटक म्हणून अभिनंदन करतो. पश्चिम बंगालमधील भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते काल रात्री कोलकात्यात दाखल झाले. कोलकाता विमानतळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार पार्थ पवार यांचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि पक्ष कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. पहली बार हमारी NDA की सरकार बन रही है, बहुत खुशी की बात है. बहुत बता दें कि से यहाँ ये सरकार बनी है, बहुत खुशी की बात हो रही है और हम अभी आ रहे हैं ये त्यौहार के लिए है. शुभेंदू अधिकारी यांचा हा जो शपथविधी होणार आहे, या शपथविधीसाठी कोण कोण उपस्थित राहणार आहे त्यावर एक नजर टाकूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा, भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे केशव प्रसाद मौर्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिघे देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच अजूनही सुटलेला नाही. TVK प्रमुख विजय यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या TVKकडे सध्या 116 आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र अजूनही बहुमतासाठी 2 आमदारांची गरज आहे. काँग्रेसच्या 5 आमदारांनी TVKला पाठिंबा दिला तर डाव्या पक्षांनीही विजय यांना पाठिंबा दिला. मात्र VCKच्या समर्थनाशिवाय सरकार स्थापन करणं शक्य नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे VCK आज सकाळी TVKला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेणार आहे. दरम्यान काल संध्याकाळी विजय यांनी सलग तिसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र अगदी शेवटच्या क्षणी आवश्यक असलेल्या पाठिंब्याच्या पत्राबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यानं राज्यपालांना शपथविधीची अधिकृत घोषणा ही पुढे ढकलावी लागली. तामिळनाडूतील राजकीय नाट्य नवनवीन वळण घेते. यामुळे शपथविधी सोहळ्याबाबतचं गूढ हे कायम आहे. IUML नंतर आता AMKनं देखील TVKला साथ न देण्याचा निर्णय घेतला. AMK नेते TTV दिनकरन यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या पक्षातील एक आमदार संपर्कात नाही आणि त्यांनी पक्ष बदलला असल्याचा संशय व्यक्त केला. तसंच दिनकरन यांनी आमदारांच्या स्वाक्षरीचे समर्थनपत्र राज्यपालांना सादर केलं, ज्यात एडपाडी पलानीस्वामी यांच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्तीला पाठिंबा दर्शवला. मात्र AMKनं TVKला समर्थन दिल्याचा दावा केला जातोय. AMKचे आमदार S कामराज यांनी पाठिंब्याच्या पत्रावर सही केल्याचा दावा करण्यात आला. TVKनं तसा व्हिडिओ जारी केला. मात्र AMKचे सर्वेसर्वा दिनकरन यांनी मात्र असं कुठलंही पत्र दिलं नसल्याचं म्हटलं. TVK अफवा पसरवत असल्याचा आरोप दिनकरन यांनी केला. AMKचे विधानसभेत एकमेव आमदार आहे. मात्र TVKसाठी सध्या एक जागा ही महत्त्वाची ठरली आहे. केरळ विधानसभेत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDFला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज सकाळी आपल्या निवासस्थानी केरळमधील काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक घेत आहेत. या बैठकीला राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता असून रमेश चेन्निथला, VD सतीशन यांच्यासह इतर नेते रात्री दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार KC वेणुगोपाळ हे केरळचे पुढचे मुख्यमंत्री असू शकतात. पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. KC वेणुगोपाळ, रमेश चेन्निथला यांची नावं सर्वाधिक आघाडीवर आहेत.
केरळमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार असली तरी कार्यकर्त्यांनी आधीच आपल्या नेत्यासाठी लॉबिंग सुरू करायला सुरुवात केली आहे. केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं पोस्टर वॉर पाहायला मिळते. वेणुगोपाळ यांच्यासाठी केरळला केसी हवेत असं पोस्टर लावण्यात आलं असून सतीशन यांच्या समर्थकांनी नॅचरल लीडर सतीशन अशी घोषणा केली. खिशाला झळ बसू लागल्यानं मद्यप्रेमींच्या रुचीत बदल झाला. राज्य सरकारनं देशी विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ केल्यानं मद्यप्रेमींची पसंती आता स्वस्त महाराष्ट्र मद्य श्रेणी आणि बिअरकडे वळली आहे. त्यामुळे राज्यातील बिअरच्या खपानं विक्रम प्रस्थापित केला. बिअर हे राज्याच्या पसंतीचं मद्य ठरलं. उत्पादन शुल्क विभागानं जूनमध्ये विदेशी आणि देशीवर मोठं उत्पादन शुल्क लादलं. 2025मध्ये 32 कोटी लिटर खप असलेलं विदेशी मद्य यंदा 27 कोटी लिटरवर घसरलं. तुलनेत 38 कोटी लिटर खप असलेली बिअर यंदा 46 कोटी लिटरवर पोहोचली. उन्हाळ्यात बिअरचा 6% खप वाढतो, पण गेल्या 11 महिन्यात बिअरच्या खपाचे आकडे वाढत गेलेत. नव्यानं आलेल्या महाराष्ट्र मद्य श्रेणीचा 1,86,00,000 लिटर इतका खप झाला आहे. भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना ही समोर आली. लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 50 वर्षीय नराधमानं 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. धक्कादायक बाब म्हणजे या अत्याचारामुळे ही पीडित मुलगी 4 महिन्यांची गर्भवती असून या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला. लाखनी पोलिसांनी रतनलाल उर्फ जोगेश्वर सुरचंद कुळमते याला अटक केली आहे. कल्याणमध्ये एका कराटे प्रशिक्षकानं 9 वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार घडला. गिरीश वाघमारे असं कराटे प्रशिक्षकाचं नाव आहे. महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या पथकानं या प्रकरणात गिरीश वाघमारेला अटक केली. वाघमारे हा घरी एकटा असताना त्यानं मुलीला कराटेसाठीचं किट दाखवण्यासाठी बोलावलं. त्यावेळी त्यानं या मुलीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीनं ही घटना आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईनं कराटे प्रशिक्षकाविरोधात महात्मा फुले स्थानकात तक्रार नोंदवली. डोंबिवलीत स्वतःच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीचं वय 43 वर्षे. तक्रारदार पीडिता 19 वर्षाची. नराधम बाप गेल्या 4 वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करतोय. आपल्या लहान बहिणीवरही त्यानं लैंगिक अत्याचार केल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं. मानपाडा पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकून त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. छत्रपती संभाजीनगर शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना पुन्हा वाढत आहेत. देवळाई परिसरात श्रीकृष्णनगर इथे भर दिवसा दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणिगंठन हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8:30च्या दरम्यान फिर्यादी महिला आणि त्यांचे पती श्रीकृष्णनगर परिसरातून जात होते. यावेळी लाल रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या 2 अनोळखी इस्मांनी महिलेच्या गळ्यातलं सुमारे 70,000 रुपये किमतीचं अर्ध्या तोळ्याचं सोन्याचं गंठण जबरदस्तीनं हिसकावून नेलं. कागल चेकपोस्ट गोकुळ विरोधात याचिका करणाऱ्या प्रकाश बेलवाडे यांना मारहाण करण्यात आले. महामार्गावरील वाहतुकीवरून वाद वाढला. कागल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्यासह विकास पाटील, रमेश तोडकर, सौरभ पाटील यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धाराशिवच्या येरमाळा वनपरिक्षेत्रामध्ये वनविभागाच्या रोपवाटिकेला वाढतं ऊन आणि नियोजनाच्या अभावाचा फटका बसला. पाण्याविना जवळपास 45,000 रोपं जळून खाक झाली. येरमाळा वनपरिक्षेत्रातील उपळाई रोपवाटिकेच्या शेजारीच तलाव असताना रोपं जळाली. विजेच्या लपंडावामुळे पाणी देता न आल्याची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. घन वन योजना राबवण्यासाठी येरमाळा परिसरात 600 एकर वरती वनपरिक्षेत्रात रोपं लावण्यात जाणार होती. 50,000 रोपांपैकी 45,000 रोपं जळून गेल्यानं वनविभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात वनविभागाच्या रोपवाटिकेतून आढावा घेतला आप्पासाहेब शेळकेनं. वाढतं ऊन आणि नियोजनाचा अभाव यामुळे धाराशिव जिल्ह्यातल्या वनविभागामध्ये हजारो झाडं आहेत ती जळून गेलेली आहेत. आपण वनविभागाच्या या वनराईमध्ये आहोत. इथं रोपं तयार केलेली जातात. खरं तर वेगवेगळ्या प्रकारच्या हजारो रोपं इथं तयार केली, मात्र जवळच तलाव असताना देखील याला पुरेसं पाणी मिळालं नाही आणि वाढतं तापमान यामुळं ही रोपं अक्षरशः जळून गेलेली आहेत. आता कुठंतरी स्प्रिंकलरच्या साहाय्यानं त्यांना जगवण्याची जी धडपड आहे ती सुरू आहे, मात्र यामधला जो जीव आहे या रोपांचा तो निघून गेल्याची परिस्थिती आहे. तिथला जे वनमजूर होता पहिला, त्याला काहीतरी म्हणजे दुखापत झाली होती, त्यामुळे तो 1-2 महिने आपल्या हॉस्पिटलमध्ये. आता जिवंत झाडं किती आहेत आणि किती तुम्ही भरलेली होती? 50,000 झाडं भरली होती. आता एक 45-47,000 झाडं जिवंत आहेत. पाणी जवळ आहे, परंतु डीपीचा प्रॉब्लेम आहे. लाईट जाते, म्हणजे लाईटचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे आणि डीपीचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथं म्हणजे झाडांना थोडंसं पाणी थोडंसं अपुरं पडलं.
आता सध्याला म्हणजे झाडं जगवण्याचा 100% प्रयत्न चालू आहे. एकंदर परिस्थिती अशी आहे की पाणी जवळच आहे तलाव, मात्र नियोजन इथलं कुठंतरी कोलमडलं. विजेचा लपंडाव आणि वाढतं ऊन यामुळं अक्षरशः हजारो झाडं इथं जळून गेलेली आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. सरकारनं नैसर्गिक आपत्ती म्हणून 10 लाख रुपयांची मदत करायला हवी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नंदुरबार, धुळे, जळगाव वगैरे अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचं तूट आहे. तसेच ग्रामीण भागामध्येही आदिवासी वस्त्यांमध्ये दूरवरून पाणी आणावं लागतं, पण अजून तिथे टँकर लागलेले नाही. जनावरं आता घरापासून लांब चारा ज्या ठिकाणी आहे तिथं आता शेतकरी न्यायला लागलेले आहे. सरकारने या ठिकाणी जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या पाहिजे, चाऱ्याच्या छावण्या सुरू केल्या पाहिजे अशी माझी मागणी आहे. महाड तालुक्यातील अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या 75 नुकसानग्रस्तांना मंत्री भरत गोगावले यांच्यामार्फत वैद्यकीय मदतीचं वाटप करण्यात आलं. गुरुवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं महाड तालुक्यातील बिरवाडी भागातील टेमघर, जिते, धामणे, खैराट या गावांमध्ये घरांची छप्पर उडून मोठं नुकसान केलं. शासनामार्फत पंचनाम्याची कामं सुरू आहेत, मात्र मदत मिळायला अजून वेळ लागणार असल्यानं मंत्री भरत गोगावले यांनी वैयक्तिक मदत द्यायला सुरुवात केली. यामध्ये 4 दुकानदारांना नवीन दुकानं बांधून देण्याचं देखील आश्वासन गोगावले यांनी दिलं आहे. वाशिममध्ये अवकाळी पाऊस बरसला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पहाटे अवकाळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. साताऱ्यातील पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी कामरगाव आणि नेचर येथील घरावरील पत्रे उडाले. तसंच या 2 गावातील लग्न मंडप पूर्णतः उडून गेले. त्याचबरोबर गोकुळ हेळबागमध्ये पावसाचा फटका बसला असून काही घरांवरचे पत्रे उडाल्यानं जीवनावश्यक साहित्य भिजलं. या नुकसानाचे पंचनामे महसूल विभागाकडून करायला सुरुवात झाली. तर महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेला कोयना धरण परिसरातील उझरडे धबधबा सलग 2 दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे प्रवाहित झाला. चक्क उन्हाळ्यात उझरडे धबधबा प्रवाहित होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. आजच्या काळात लग्न समारंभ म्हटलं की दिखावा, आवाजावी खर्चाची चर्चा अधिक ऐकायला मिळते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वरखेडमधले शेतकरी देविदास कणखर यांनी आपल्या मुलीच्या लग्नातून समाजासमोर एक वेगळीच दिशा ठेवली, ती म्हणजे ज्ञानाची, विचारांची आणि संस्कारांची. देविदास कणखर यांच्या कन्या डॉक्टर प्रीती हिचा विवाह डॉक्टर हर्षद यांच्याशी संपन्न झाला. या लग्नात पारंपरिक साडी, चोळी, रुमाल, टोपी किंवा इतर भेटवस्तूंना पूर्णपणे फाटा देत तब्बल 3 लाख रुपयांची पुस्तकं वऱ्हाड्यांना आणि आलेल्या पाहुण्यांना भेट देण्यात आली. प्रत्येक घरात कपड्यांपेक्षा विचारांचं भांडार असावं या भूमिकेतून हा अभिनव उपक्रम शेतकरी असलेल्या देविदास कणखर यांनी राबवला. ज्ञानरूपी राष्ट्रसंतांचे विचार व महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोचावे हा उद्देश ठेवून येणाऱ्या महिला मंडळींना व मान्यवरांना पुस्तकरूपी ज्ञानाचा ठेवा देण्याचा आमचा उद्देश ठेवून शरद जोशींची अंगारवाटा जीवनावर ज्या आधारित आहे त्या अंगारवाटा, बाबासाहेबांनी लिहिलेली देशाची घटना संविधान, तसेच तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, तुकाराम महाराजांची गाथा अशा विविध रूपी पुस्तकं देण्याचा आम्ही संकल्प करून ज्ञानाचा ठेवा लोकांपर्यंत पोचावा व त्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने हा आम्ही कार्यक्रम राबवितो. महायुतीतील धुसफूस आणि वादविवाद टाळण्यासाठी समन्वय समिती तयार करण्यात आली होती, ज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील होते. मात्र तिन्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी समन्वय समितीत काम न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता नव्या महायुतीच्या सरकारच्या मंत्र्यांची समन्वय समिती तयार करण्यात आली, ज्यात दोन्ही प्रदेशाध्यक्षांना स्थान देण्यात आलेलं नाही. सरकारच्या स्तरावर येणाऱ्या अडचणी आणि तिघांमधील समन्वय राखणं, वाद टाळण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर तिन्ही पक्षांकडून कोण कोण समन्वय समितीत असेल पाहूया. चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन
हे भाजपकडनं समन्वय समितीत असतील, तर शिवसेनेकडून उदय सामंत आणि दादा भुसे, तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हे समन्वय समितीत असतील. राज्य सरकारकडून पात्र दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दर महिन्याला 2,500 रुपये हे अनुदान दिलं जातं. मात्र राज्यभरातील लाखो दिव्यांगांना फेब्रुवारी महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे 2,500 रुपये मिळालेले नाहीत. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे सलग 3 महिने निराधारांना अनुदान न मिळाल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. दिव्यांगांमधून नेत्रहीनांची स्थिती तर फारच विदारक असून ते आर्थिक अडचण निर्माण झाल्यानंतर वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांच्या चक्रा मारून अक्षरशः थकले. नागपूर विभागातील 6 वेगवेगळ्या जिल्ह्यातील काही नेत्रहीनांनी एकत्रित येऊन थेट मुख्यमंत्र्यांचं कार्यालय गाठलं आणि त्यांना कशा पद्धतीनं सरकारी अधिकारी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात झुलवत आहेत अशी तक्रार मुख्यमंत्री कार्यालयासमोर मांडली. दरम्यान नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातून तातडीनं मंत्रालयात फोन करून दिव्यांगांचा निधी लवकरात लवकर देण्यात यावा असे निर्देश दिल्याची माहिती मिळाली आहे. काय अडचण तुमची सगळ्या नेत्रहीनांची झाली आहे? सर, नेत्रहीनांची अडचण अशी झाली आहे की जे संजय गांधी निराधार निधी 2,500 रुपये जे आमच्या लाभार्थ्यांना मिळतात ते फरवरीपासून मिळाले नाही. फरवरी, मार्च, एप्रिल आणि आता 4था महिना लागलेला आहे सर. आणि दुसरी गोष्ट, आम्ही याच्या आधी कलेक्टर साहेबांना भेटलो आणि तहसीलदारांना भेटलो. त्यांनी सांगितलं की हे आमच्या हातात नाही. तहसीलदार म्हणतात कलेक्टरला भेटा, कलेक्टर म्हणतात मंत्रालयात भेटा, असे एकमेकांवरती टोलवाटोलवी सुरू आहे. मला सांगा किती अडचण होता? आता हा जो निधी तुम्हाला जसं सांगितलं तुमच्या वरिष्ठांनी की 3 महिने गेले झालेले मिळालेले नाही, तुमच्या जीवनामध्ये किती अडचण झाली आहे या निधीविना? भरपूर काही अडचण झालेली आहे. जसं दवाई पाणीचं जे आहे, मिसेसला माझा हार्टची शिकायत आहे आणि ते पण ब्लाइंड असल्यामुळे त्यांचे काही पैसे आता येऊनच नाही, दोघांचे पैसे नाही येऊन राहिले मार्चपासून. तुम्ही सध्या काय कसं तुमचं जीवन यापन करताय, कसं खाताय? आता सध्या आमचं असं चाललं, म्हणजे ट्रेनचा थोडा बहुत धंदा असतो तो पण बंद झालेला आहे. ट्रेनमध्ये आम्ही धंदा करतो, माल विकतो. ट्रेनमध्ये जाऊन काही साहित्य विकतो? हां, साहित्य विकल्यामुळे त्याच्यामुळे आमचं घर चालतो, पण सध्या तो पण बंद आहे कारण गर्दी भरपूर झाल्यामुळे ट्रेनमध्ये. तुला काय अडचण झाली आहे? तुला हा निधी मिळत होता का आधी आणि आता 3 महिन्यापासून काय स्थिती आहे? हां सर, 3 महिन्यापासून अगोदर निधी मिळत होता, परंतु हे 3 महिने खूप अडचण गेलेली आहे आणि खूप म्हणजे या निराधारच्या आम्ही म्हणजे भरोशावर जास्ती राहत होतो. कारण 2,500 म्हणजे 7,500चा प्रश्न आता पडलेला आहे. कारण 7,500 रुपये या 3 महिन्याचे थांबलेले आहे आणि त्यामुळे भरपूर अडचण निर्माण होत आहे. मिथून आदमानेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. राज्यातील भूमिपुत्र तरुणांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकातील नोकर भरतीत भूमिपुत्रांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील मूळ रहिवाशांसाठी 70% जागा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सहकार विभागाच्या याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. बँकांचं कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील तरुणांना पदभरतीत प्राधान्य मिळणारे 30% जागा या जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी देण्यात येणार आहेत. पदभरतीची जाहिरात काढलेल्या बँकांना आदेश लागू असेल. राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आदेश लागू करण्यात आला. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील सुरक्षित बेरोजगारांना त्यांच्याच जिल्ह्यात नोकरीची संधी मिळेल. त्यामुळे फडणवीस सरकारनं घेतलेला निर्णय हा मोठा मानला जातोय. आजारातून सावरल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर आहेत. शरद पवार आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर राष्ट्रवादीची बैठक होणार आहे आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद होईल. या पत्रकार परिषदेत शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान शरद पवार यांच्यासोबत काल खासदार सुप्रिया सुळे देखील साताऱ्यात दाखल झाल्या होत्या. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवारांचं स्वागत केलं. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, त्याचबरोबर या संस्थेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील स्थळावर अभिवादन केलं. शरद पवार कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषणार असून त्यांच्या हस्ते विविध गुणवंत रयत सेवकांचा सत्कार, रयत मासिक, रयत विज्ञान पत्रिका आणि कर्मवीर सांगाती या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. याशिवाय शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची 67वी पुण्यतिथी आहे आणि आज या ठिकाणी रयतच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणावर
जे नेते मंडळी आहेत ते नतमस्तक होण्यासाठी येत असतात. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि त्याचबरोबर रयतचे पदाधिकारी हे उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत. काही वेळापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील यांनी या ठिकाणी येऊन अभिवादन केलं. ते नतमस्तक देखील झाले. तब्येतीची सुधारणा झाल्यानंतर प्रथमच शरद पवारांची साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला हजेरी देखील लावताना ते पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संपूर्ण जे रयतचे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मोठे कार्यक्रम या रयतच्या प्रांगणात आता होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शरद पवार यांच्या हस्ते विविध जे गुणवंत रयत सेवक आहेत त्यांचा सत्कार देखील होईल. रयत मासिका असेल, त्याचबरोबर रयत विज्ञान पत्रिका असेल याचा अनावर देखील करण्यात येणार आहे. याशिवाय शैक्षणिक आणि सामाजिक आणि संशोधिक जो क्षेत्रात उल्लेखनीय जी कामगिरी केली आहे त्या शिक्षकांना यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात येणार आहे. आज शरद पवारांचा आजारपणानंतरचा पहिला हा दौरा आहे, त्यामुळं या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. काही वेळानंतर रयतचे कार्यक्रम होतील आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद देखील घेणार आहे. त्यामुळं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलं आहे. शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं देखील लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. नाशिक महापालिकेतील नगररचना सहाय्यक संचालक कल्पेश पाटील याच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे. म्हाडा घोटाळा प्रकरणात 48 तासांहून अधिक काळ कोठडीत राहिल्यानं नियमांनुसार कारवाई होणार आहे. न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्यानं ही कारवाई होणार आहे. शासकीय नियमांनुसार 48 तासांपेक्षा जास्त कोठडी झाल्यास निलंबन बंधनकारक आहे. नाशिक महापालिका प्रशासन शासनाकडे निलंबनाचा प्रस्ताव पाठवणार आहे. शासनाकडून अंतिम आदेश आल्यानंतर ही कारवाई होईल. सांगली महापालिका क्षेत्रातील प्रस्तावित 300 कोटी रुपयांच्या रस्ते कामांवरून राजकारणात आपलं हॅम पद्धतीतून ही कामं करण्याच्या निर्णयावर महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी गंभीर आरोप केले. चांगल्या स्थितीतील रस्त्यांवर पुन्हा काँक्रिटीकरण करून महापालिकेवर 300 कोटींचं कर्ज लादलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच निविदा प्रक्रियेत मनपसंत ठेकेदारांना लाभ देण्याचाही आरोप त्यांनी केला. ही कामं तातडीनं रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा मंगेश चव्हाण यांनी दिलेला आहे. हे सत्ताधारी काम करत असताना एक हातावर मोजण्या एवढे रस्ते करण्यासाठी 300 कोटी रुपयेचा ठेकेदारांकडून पैसे घ्यायचे, त्याची 30% रक्कम काम चालू करत असताना द्यायची आणि उरलेली 70% रक्कम ही बँकेच्या व्याजाप्रमाणे येणाऱ्या 10 वर्षात महापालिकेच्या जनरल फंडातनं द्यायचा घाट ह्या सत्ताधारी आणि प्रशासनाने एकत्र केला आहे. ह्याचं कारण फक्त हातावरचे पदाधिकारी सांभाळण्यासाठी आणि हातावरचे मोजण्या एवढे ठेकेदार सांभाळण्यासाठी हा सगळ्यात मोठं पाप हे सत्ताधारी आणि प्रशासन मिळून करत आहे. ह्याच्यावर भाजपच्या नेत्यांनी लक्ष घातलं पाहिजे. काही भाजपचे नेते ह्यामध्ये सामील आहेत हे पण ह्यामध्ये तपासणं गरजेचं आहे. पनवेलमधल्या इस्रायल तलावाजवळ झालेलं अतिक्रमण उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर हटवण्यात आलं. पनवेल महापालिकेच्या पथकानं ही कारवाई केली. ज्यू समुदायाला पेशव्यांच्या काळात पनवेलमधील एक तलाव आणि सिनेगॉगसाठी जागा देण्यात आली होती. काळाच्या ओघात तिथल्या इस्रायल तलाव, सिनेगॉग आणि ज्यू धर्मियांच्या दफनभूमीवर अतिक्रमण झालं होतं. हे हटवण्यासाठी ज्यू समुदाय आणि इस्रायलच्या वाणिज्य दूतावासानं प्रशासनाला विनंती केली होती. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आलेली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे अतिक्रमण हटवण्यात आलं. मुंबई आणि कोकण परिसरातल्या मराठी भाषिक बेणे इस्रायली समुदायानं याबाबत समाधान व्यक्त केलं. नाशिकच्या TCS प्रकरणात आरोपी निदा खानला 11 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आजपासून तिची कसून चौकशी सुरू असून SIT आणि नाशिक पोलीस अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करणार. धर्मांतरण प्रकरणात तिची नेमकी काय भूमिका होती, गुन्हा दाखल झाल्यानंतर ती कुठे होती, तसंच मुंबई आणि भिवंडी परिसरात तिला कोणी आश्रय दिला होता का याची चौकशी होईल. याशिवाय मतीन पटेल आणि निदा खान यांच्यातील संबंध, त्यांची ओळख आणि मालेगाव मलेशिया कनेक्शनसह इम्रानशी असलेल्या संबंधांबाबत देखील तपास केला जाणार आहे. नाशिकमध्ये निदा खान प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली. निदा खानला आश्रय देणाऱ्या संभाजीनगरच्या MIM नगरसेवक मतीन पटेल याला 6 आरोपी करण्यात आलं. नाशिकमधील अत्याचार, धर्मांतर, ॲट्रॉसिटी गुन्ह्यात 6 आरोपी असलेल्या निदा खानला
मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचा आरोप आहे. संभाजीनगरच्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यावर विरोधकांनी थेट या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर ओवेसी संभाजीनगरमध्ये आज येत आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक होणार असून दुपारी 2 वाजता मौलाना आझाद रिसर्च सेंटर इथे ही बैठक पार पडेल. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील सर्व एमआयएम नगरसेवक, पदाधिकारी आणि एसआयआरचे काम पाहणाऱ्या सर्व प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे. मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. नाशिकच्या TCS प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगानं सविस्तर अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर केला. या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथ्यशोधन समिती स्थापन करण्यात आलेली होती. या समितीनं 18 आणि 19 एप्रिलला नाशिक दौरा करून पीडित महिला, पोलीस अधिकारी तसंच संबंधित घटकांची सविस्तर चर्चा केली. 50हून अधिक पानांच्या या अहवालात महिलांच्या सुरक्षितता, सन्मान आणि न्यायासाठी 25 पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आलेल्या असून त्यानुसार कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, खामगाव, लोणार, मेहकर या तालुक्यात मध्यरात्रीनंतर आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने आणि पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. सकाळी 6 नंतर लोणार तालुक्यात अनेक भागात पाऊस बरसत होता. ठाण्यातल्या कोपरीमध्ये भास्कर टॉवर जवळ पार्क केलेल्या 3 दुचाकींना मध्यरात्री आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दुचाकींचं नुकसान झालं. आग नेमकी कशामुळे लागली स्पष्ट नाही. अग्निशमन दलानं पहाटे 4:30 दरम्यान आग विझवली. पनवेल शहरात सद्यस्थितीला पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. लोकांचे हाल होत आहेत. 3 ते 4 दिवसांनी पाणी मिळत असल्यानं पाणी साठवून ठेवण्यासाठी घरासमोर ड्रमच्या रांगा लागल्यात. एका घरात 10 ते 12 मोठमोठाले ड्रम ठेवण्यात आल्याचं चित्र सध्या प्रत्येक घरात दिसतंय. खूप परिस्थिती वाईट आहे गावामध्ये पाण्यासाठी. आणि बघू शकता तुम्ही ड्रम वगैरे किती, सगळे लोकांच्या घराच्या बाहेर ड्रमच भरलेत. विकत पाणी घ्यायला लागतं आणि पाणी खूप दिवसातून येतं, कधी 2-2 दिवसातून येतं आणि आले तरी 1 तास अर्धा तास बस. आणि एका नळावरती जेमतेम 2-3 फॅमिली पाणी भरतात. पाणीच नाही आहे, कारण की पाणी जे येतंय, जो टँकरवाला येतोय ते आता पूर्ण गावामध्ये तो टँकर फिरवावा लागतोय. मग त्याच्यामुळे सगळ्याच माणसांना रोज पाणी येऊ शकत नाही. 8 ते 10 दिवसाचा हा पुरवठा आहे. आणि म्हणजे ज्या घरी पुढचे जे लोक आहेत, त्यांची पाठची घरची पण लोक आहेत, त्यांना पण हे पाणी दिलं जातं. मग प्रत्येकाला हे पाणी पुरवण्यासाठी 8 ते 10 दिवसाचा गॅप पडतो. मग त्यासाठी हे असे ड्रम लावावे लागतात. 4-4, 8-8 दिवस आलंच नाही म्हणजे कुठं जायचं, मग तेच आपलं घ्यायचं. खर्चाला बिरचाला पाणी आहे की नाही? हा ये ना, हे पुरवायचं आपलं 4-5 दिवस. ते टँकर येतो, हे पाणी येतो, पुरवठा करायचा त्याचा. अडचणी येतात, थोड्या अडचणी येतात, पण आम्ही हेच आपलं वापरतो, ते दुसरं पाणी येतं. स्त्री शिकली तर घर शिकतं असं म्हटलं जातं. ते खरंही आहेच. मात्र मुंबईत एका 68 वर्षाच्या आजीनं आदर्श निर्माण केला. विशेष म्हणजे तिच्यासाठी संपूर्ण कुटुंब तिच्या पाठी उभं राहिलं. काळाचौकी भागात राहणाऱ्या आजीच्या घरी सुद्धा 10वी पास झाल्यानंतर मोठं सेलिब्रेशन कुटुंबियांनी केलं. कारण निर्मला लोखंडे यांनी वयाच्या 68व्या वर्षी 10वीची परीक्षा दिली आणि त्या 50% गुणांनी पासही झाल्या. 7वीला शिक्षण सोडल्यानंतर आपण आपल्या जीवनात कधीतरी 10वी बोर्डाची परीक्षा पाहण्याचं स्वप्न आजींनी पाहिलं होतं आणि ते स्वप्न आज आजींनी पूर्ण केलं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कुटुंबानं अभ्यासापासून ते त्यांना शाळेत घालण्यापर्यंत मदत केली. सुनेनं त्यांना 8वी ते 10वीच्या रात्र शाळेत प्रवेश मिळवून दिला. इंग्रजी, गणितासारखे विषय कधी मुलांनी तर कधी त्यांच्या नातवंडांनी आजीला शिकवले आणि आपली आजी 10वी पास झाली पाहिजे यासाठी संपूर्ण कुटुंबानं आजीची मदत केली. आजीची जिद्दसुद्धा तेवढीच होती. त्यामुळे आजीनं या वयात हे यश मिळवून दाखवलं. मात्र आता 10वी झाल्यावर आजींची नातवंड आजीनं कॉलेजला जावं असा हट्ट धरून आहे. नातवंडांचा आग्रह पूर्ण करण्याचं आजींनी ठरवलंय. ते आता कॉलेजला ॲडमिशन घेऊन 12वीही पूर्ण करण्याच्या विचारात आहेत. या वयात 10वी बोर्डाची परीक्षा द्यायची किंवा 8वी, 9वी, 10वी शिक्षण करायचं हे का वाटलं तुम्हाला की आता शाळेत जायचं बरं? कारण कसं माझ्या आईचं घर सगळं सुशिक्षित होतं माझ्या माहेरी.
पण मला काही कारण असतं, आर्थिक परिस्थिती किंवा घरची अडचण म्हणून नाही शिकता आलं. तर मला 1-2 जण असे बोललेले, आपल्या घरात सगळे सुशिक्षित आहे, तू एकटीच 7वी शिकलेली आहे. मग ते लहानपणापासून माझ्या डोक्यात पीठ बसलेलं. मग म्हटलं मी 10वी करून दाखवणार. मला खूप म्हणजे माझ्या वयाच्या बायका खूप हसल्या की कशाला शिकते आता, कुठं जायचंय तुला, कुठे कामाला लागणार आहे. पण मी म्हटलं तसं नाही, हे वय आपलं रिलॅक्स व्हायचं आहे ना. मग कुठेतरी आपण विरंगुळा केलं तर आपल्या डोक्यात नको ते विचार येत आणि आपलं मन पण प्रसन्न राहतं, सारखं वाटतं शाळेत गेल्यावर. अनेक अशा महिला आहेत ज्यांना त्यांचं शिक्षण झालं नाही, त्यांना काय तुम्ही मेसेज द्याल? सांगते, सगळ्यांना सांगते की तुम्हाला जर स्वतःचा आनंद शोधायचा असेल ना तर स्वतःला कमजोर नका समजू. कारण 60 वर्षानंतर बायका काय करतात, सून आली, आपलं काय राहिलं असं नसतं. आपलं कधी सगळंच असतं. जेव्हा आपण शेवटचा श्वास घेतो तेव्हाच आपण वय नाहीये शिकायला. नाही, कोणत्या कामाला वय नसतं. आपलं मन तरुण असलं ना तर आपण कधी म्हातारे होत नाही. आणि एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगायची लेडीजला पण, की मी आतापर्यंत एक गोळी किंवा एक औषध घेतलेलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.